रेनगर येथील 15,000 घरांचं हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे आणि याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती रेनगरचे मुख्य प्रवर्तक आणि माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिली आहे। कुंभारी येथे 30,000 घरांचा भव्य रेनगर गृह प्रकल्प उभारण्यात येत असून शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचा वाटप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असून रेनगरचे मुख्य प्रवर्तक आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत असून मंडप उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। या कार्यक्रमासाठी 1 लाख जण उपस्थित राहणार असून सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रस्त्याने रेनगरमध्ये येणार आहेत तो रस्ता डांबरीकरण करण्यात येत आहे। तसेच विविध विभागाच्या वतीने आवश्यक ती तयारी करण्यात येत असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून जिल्हा प्रशासन देखील दौऱ्यासाठी सज्ज आहे। सोलापूर शहरातील असंघटित कामगाराच्या स्वप्नामध्ये 1 BHKचा बंगला देण्याचा निर्णय सिटूने घेतला होता। गेले 13-14 वर्ष मी संघर्ष करतो आहे, रस्त्यावरची लढाई लढतो आहे, मुख्यमंत्री पंतप्रधानापर्यंत आम्ही शिष्टमंडळ नेतो आहे, उपोषण करतो आहे, सत्याग्रह करतो आहे, तुरुंगवासी आम्ही भोगलो याच्यामध्ये। तरीसुद्धा रेनगरमधल्या सभासदांना घरं मिळण्यासंबंधी अनेक अडचणी आल्या। अनेक मंत्री, अनेक लोकप्रतिनिधी या कामामध्ये अडथळे निर्माण केले। याला जातीय रूप देण्याचा प्रयत्न झाला, परंतु असंघटित कामगार याला जात माहीत नसतं, धर्म माहीत नसतं, काही माहीत नसतं। तो फक्त श्रम करणारा कामगार असतो। याच्यामध्ये सगळे भाषिक आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, दलित आहेत, ख्रिश्चन आहेत, आदिवासी आहेत, सगळ्या जातीच्या 30,000 घराचं श्रमिकांचं स्वप्न आज साकार होणार आहे। फक्त 5,05,000 मध्ये आम्ही यांना बंगला देत आहे। श्रमिकांनी आम्हाला घर मागितलं, आम्ही त्यांना बंगला देत आहे। त्या ठिकाणी पाणी, वीज, रस्ते, ड्रेनेज, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, भाजी मार्केट, मैदान, वाचनालय, सांस्कृतिक भवन असं सुसज्ज भारताच्या नकाशावर श्रमिकाची वस्ती, एक श्रमिकाचं शहर वसवण्याचा आम्ही ध्यास घेतला। पट्टेवाल्यापासून सगळ्यांनी मनाने याला सहकार्य केलं, मदत केली, म्हणून आज 30,000 घरं, जवळजवळ 1850 कोटी रुपयाचा प्रकल्प पूर्ण होत आहे। त्यातला पहिला टप्पा भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या हस्ते 19 जानेवारीला सकाळी 11 वाजता हे हस्तांतर कार्यक्रम होणार आहे। सोलापूर शहर हे मार्शलाचं शहर आहे, हुतात्म्याचं शहर आहे, हे श्रमिकाचं शहर आहे। म्हणून सर्व सोलापूरच्या जनतेला, मग श्रमिक असतील, शेतकरी असतील, मध्यमवर्गीय असतील, छोटे कारखानदार असतील, छोटे व्यावसायिक असतील, या सगळ्याला मी जाहीर आमंत्रण देत आहे। 19 जानेवारीला सकाळी 9 वाजेपर्यंत लाखो संख्येने आपण हजर राहूया। ऐतिहासिक सोहळा आपण पार पाडूया आणि भविष्याकरता जी रोजीरोटीची लढाई आहे ती लढाई तीव्र करूया, अशा पद्धतीचं आव्हान मी सगळ्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या श्रमिकांना, शेतकऱ्यांना करत आहे।